कॅन्सरची 10 लक्षणे कदाचित तुम्हाला पण होऊ शकतो, काळजी घ्या. मित्रांनो, कॅन्सर, कर्करोग हे शब्द जरी ऐकले तरी आपल्या काळजात धस्स होतं. परंतु 1970च्या दशकापासून आज आजारातून बरे होणाऱ्याची संख्या तिप्पट झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लवकर निदान झाल्यामुळं हे शक्य झालं आहे. कॅन्सर जास्त पसरण्याआधीच निदान झाल्यास रुग्णासाठी अनुकूल परिणामासह उपचार शक्य असतात. समस्या अशी आहे की अनेक वेळा आपल्याला डॉक्टरकडे जाता येत नाहीत किंवा आपण डॉक्टरकडे जाण्याला महत्त्व देत नाहीत. आपण काही लक्षणाकडे दुर्लक्ष करतो, त्यामुळे लवकर निदान होत नाही. चला तर पाहूया अशी काही प्रमुख लक्षणे जी कॅन्सर होण्याचे संकेत देत असतात. नंबर 1. मलमूत्र विसर्जनात होणारे बदल. बद्धकोष्ठता, अतिसार किंवा तुमच्या स्टूलचा आकार बराच काळ बदलणं हे कोलन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. दुसरीकडे लघवी करताना वेदना होणं, लघवीमध्ये रक्त येणं किंवा मूत्राशयाच्या कार्यात बदल होणं, जसं की लघवी वारंवार किंवा कमी होणं, मूत्राशय किंवा प्रोस्टेट कर्करोगाशी संबंधित असू शकतं. नंबर 2. अनपेक्षितपणे वजन कमी होणं. कर्करोगानं ग्रस्त बहुतेक रुग्णांचं आजाराच्या एखाद्या पातळीवर वजन कमी होतं. जेव्हा कोणतेही स्पष्ट कारण नसताना आपलं वजन कमी होतं, तेव्हा त्याला अनपेक्षितपणे वजन कमी होणं म्हणतात. 5 किलो किंवा त्याहून अधिक वजन अचानक कमी होणं हे कर्करोगाचं पहिलं लक्षण असू शकतं. स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगात हे वारंवार होतं. नंबर 3. ताप. कर्करोग असलेल्या रुग्णांमध्ये ताप खूप सामान्य आहे. कॅन्सर पसरत असताना तापाची वारंवारता वाढते. कर्करोग असलेल्या प्रत्येकाला कधीतरी ताप येतो. विशेषतः जर कर्करोग किंवा त्याच्या उपचारांचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असेल, तेव्हा सामान्यपणे वारंवार ताप हे ल्युकेमिया किंवा लिम्फोमा सारख्या कर्करोगाचं प्रारंभिक लक्षण असू शकतं. नंबर 4. थकवा येणं. अत्यंत थकवा येणं, विश्रांती घेऊनही तो न जाणं हे कर्करोग वाढत असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं. पण काही कर्करोगामध्ये जसं की ल्युकेमिया, ज्याच्या सुरुवातीलाच खूप थकवा येऊ शकतो, कोलन किंवा पोटाच्या कर्करोगामुळे रक्त कमी होऊ शकतं, त्यामुळेही थकवा येऊ शकतो. नंबर 5. त्वचेवर होणारे बदल. त्वचेच्या कर्करोगाबरोबरच इतर काही कर्करोगामुळे त्वचेत बदल होऊ शकतात. यांची चिन्ह आणि लक्षणं पुढील प्रमाणे आहेत. त्वचा गडद होणं, हायपरपिगमेंटेशन, त्वचा आणि डोळे पिवळे होणं, कावीळ, त्वचेचा लालसरपणा, एरिथेमा, खाज सुटणे, केसाची जास्त वाढ होणे. नंबर 6. बऱ्या न होणाऱ्या जखमा. बऱ्याच लोकांना माहिती आहे की तीळ वाढणं, दुखापत होणं किंवा रक्त येणं ही त्वचेच्या कर्करोगाची लक्षण असू शकतात, परंतु आपण लहान जखमाकडे देखील लक्ष दिलं पाहिजे, ज्या 4 आठवड्यापेक्षा जास्त काळ बऱ्या होत नाहीत. घसा जर बरा होत नसेल तर तोंडाच्या कर्करोगामुळे असू शकतो. तुमच्या तोंडातील कोणतेही बदल दीर्घकाळ राहिले तर डॉक्टर किंवा दंतवैद्याकडे ताबडतोब तपासलं पाहिजे. पुरुषांचं जननेंद्रिय किंवा योनिमार्गावरील फोड हे संक्रमण किंवा सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची चिन्ह असू शकतात आणि त्यांची डॉक्टरकडे जाऊन तपासणी केली पाहिजे. नंबर 7. रक्तस्राव. कर्करोगाच्या सुरुवातीच्या किंवा प्रगत अवस्थेत असामान्य रक्तस्राव होऊ शकतो. खोकल्यामुळे रक्त येणं हे फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात. दुसरीकडे जर स्टूलमध्ये रक्त दिसलं, ज्याचा रंग खूप गडद असू शकतो, तर हे कोलन कॅन्सर किंवा रेक्टल कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तसंच लघवीमध्ये रक्त येणं हे मूत्राशय किंवा किडनीच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. स्तनातून रक्ताचा स्राव येणं हे स्तनाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. नंबर 8. शरीराच्या कोणत्याही भागात कडकपणा किंवा गाठ. अनेक कर्करोग हे स्पर्शाने जाणू शकतात. हे कर्करोग प्रामुख्याने स्तन, अंडकोश, लिम्फ नोड्स, लसिका ग्रंथी आणि शरीराच्या मऊ ऊतीमध्ये होतात. गाठ किंवा कडकपणा हे कर्करोग असल्याचं लवकर किंवा उशिरा दिसणारं लक्षण असू शकतं. नंबर 9. सततचा खोकला किंवा घशात होणारी खवखव. सतत खोकला येणं हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतं. तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ त्रास होत असल्यास तुम्ही डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्यावा. तसंच स्वरयंत्र कर्कश होऊन थायरॉइड ग्रंथीच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. धन्यवाद.